स्थापित केलं रानबाजी गायकवाड आणि या पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, इथे उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, आज दर्पण दिन 6 जानेवारीला आपण बाळशास्त्रींच्या जयंतीच्या निमित्तानं हा दर्पण दिन साजरा करतो. प्रास्ताविक करत असताना आमचे मित्र रानबाजींनी काही वस्तुस्थिती इथं मांडली, पण त्याच्या पलीकडं आजचा एक असा दिवस असा असतो, 365 दिवसापैकी 364 दिवस हे पत्रकारांचे असतात आणि दर्पण दिन आमच्यासारखा सामाजिक आणि राजकारणात काम करण्यासाठी करणाऱ्या व्यक्तीचा असतो. कारण तुम्ही आम्हाला बोलवता, 364 दिवस तुम्ही आम्हाला बोलवत नाहीत, पण जे काय ठोकायचं ते ठोकून काढता. एक दिवस आम्हाला बोलता येतो आणि तो दर्पण दिन. आम्ही काही पत्रकारांच्या समोर किंवा पत्रकारांपेक्षा हुशार आहोत असं नाही. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की 364 दिवस तुम्ही आम्हाला आरसा दाखवता आणि 6 तारखेला बाळशास्त्रीच्या जयंतीच्या निमित्तानं दर्पण दिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला आरसा दाखवतो. याच्या पलीकडे दुसरं काही मला म्हणायचं नाही. मी अनेक पत्रकार मित्रांच्या लहानाचा मोठा झालेलो आहे. दिल्लीपासून मुंबईपासून अनेक पत्रकार मित्रांच्या सोबत मी राहिलेलो आहे. एक काळ पत्रकारांचा फार वेगळा होता. आता पत्रकारांचा त्या बाबतीतला आता एक घरागणीस एक पत्रकार आहे. आता घरागणीस म्हणण्यापेक्षा मोबाईल हाय त्याच्या गणीस एक पत्रकार आहे. म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल आहे तो व्यक्त होतो. म्हणजे व्यक्त होण्याची आणि कुठल्याही व्यक्तीला एखादा विषय मांडायचा, मग तो सामाजिक असेल, राजकीय असेल, विदेश नीतीवर असेल, आणखीन कुठल्या गोष्टीवर असेल. अगदी आत्ता धुरंधर पिक्चर आलाय त्याच्यावर सुद्धा व्यक्त व्हायला काय. पूर्वी वेगळं होतं, फक्त प्रिंट मीडिया, नंतर टेलिव्हिजन आलं, आता तो सोशल मीडिया आला. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण जे पत्रकार आहोत सर्वच, म्हणजे सर्वच क्षेत्रातले, मी म्हणत नाही की इलेक्ट्रॉनिक मीडिया आला त्याच्यात प्रिंट मीडिया आला, सगळ्यांसमोर हे आव्हान आहे. आणि त्या आव्हान आता कुठं आपल्याला घेऊन जात आहे. बातमी साधी सरळ सोपी असते, पण ती वाचली पाहिजे, कारण त्याचे व्ह्यूअर्स वाढले पाहिजेत. त्याच्यासाठी त्याला बोल्ड केलं जातं. त्याच्याशिवाय टीआरपी मिळत नाही. ती गोष्ट केल्याशिवाय जर टीआरपी मिळत नसेल तर आता खरंच बाळशास्त्रींना अभिप्रेत असणारा पत्रकार आणि पत्रकारिता राहिली आहे का, हा माझ्यासारख्याच्या मनात प्रश्न. आम्ही 364 दिवस चुकलो, तुम्ही 364 दिवस लिहून आम्हाला शिक्षा द्या, मान्य. पण आत्ता पत्रकारिता एक काळ असा होता की त्या पत्रकारितेतून एखाद्याला जागर करणं, एखाद्याला अगदी नीट काम करायला लावणं. पण आता फक्त पत्रकारिता, एखादा विषय सापडला त्या विषयात तसं पाहिलं तर काहीच नसतं, पण बोल्ड एकदम बातमी आणि त्या बातमीवर लगेच खाली विबस. त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. म्हणजे फार चांगलं उदाहरण दिलं रानबाजींनी की एका बातमीमध्ये 3 विषय, 3 मुद्दे घेतले. मग ते मुद्दे बस स्टँडचे असतील, ते मुद्दा मेरू पर्वताचा असेल, असे मुद्दे एकत्र घेणं आणि लिहिणं. आता ज्याचा त्याचा भाग आहे की त्याला आता 3 विषय एकातच घ्यायचे असतील तर त्यांनी घेतले. पण मी आपल्याला नक्कीच सांगतो की आपल्या सर्वांच्या समोर
फार मोठे आव्हान आहेत. म्हणजे प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडियाला तर फार मोठे आव्हान आहेत. मला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाची एकूणच आर्थिक परिस्थिती सगळ्या चॅनलची कशी चाललेली आहे, मराठी चॅनल्सची. त्यामुळं त्यांना काय लागतं, काय पाहिजे असतं, कशा न्यूज, कसं एखाद्याचं मीडिया ट्रायल, हे सगळं भोगले आहेत. म्हणजे चांगलंही भोगलं पत्रकारांनी केलेलं आणि दोष नसताना आपल्याला भोगावं लागलं, त्याच्या बाबतीत माझं काही दुमत नाही. पण आव्हान हे आहे की घराघरामध्ये पत्रकार तयार झालेला आहे. घराघरामध्ये पत्रकार नुसता तयार न झाला, आता पॉडकास्ट चालू झाला. आता पॉडकास्ट हे तर फार पुढे आहे. युट्यूबचे अनेक न्यूज चॅनल चालू झाले. त्याला रजिस्ट्रेशन करायचंय, कोणाला विचारायचं नाही, काही नाही, बातमी काय लिहिलंय तुम्हाला मर्यादा आहे. पत्रकारिता म्हणजे एक असा विषय आहे की पत्रकारितेमध्ये दोन जणांच्या बाबतीमध्ये यांनी याला असं असं सांगितलं त्याची बातमी होऊ शकते, पण यांनी याला असं सांगितल्याचं मी ऐकलं आणि त्याची बातमी मात्र होत नाही. पण आता ते राहिलेलं आहे. आणि कुणी लिहिलंय, कुणाच्या बाबतीत लिहिलंय ते समजू शकतो. कुणी लिहिलंय शेवट कुठं होईल बातमीचा, याचा मेळ लागणं कठीण आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं आज पत्रकारितेच्या बाबतीमध्ये पहिला पत्रकारितेमध्ये विचारधारा असायची. आज त्या पत्रकारितेमध्ये विचारधारा आहे काही जणांमध्ये, नक्कीच मान्य करतो, पण बहुसंख्य जणांमध्ये विचारधारा आज राहिलेली नाही. पत्रकारिता ही फक्त TRP साठी, व्ह्यूअर्स साठी. आज खरं सांगा की प्रिंट मीडिया मधले आपले वर्तमानपत्र किती जातात, किती जणांच्या घरी जातात, हे विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून मला आज काही जास्त बोलायचं नाही, पण आपल्या समोरची आव्हानं मी तुम्हाला सांगितली आहेत. ही आव्हानं पेलत असताना आपल्याला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं फार मोठं चांगलं काम करावं लागेल. कारण शेवटी आपण या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं फार मोठं योगदान जगातल्या सगळ्यात मोठ्या आपल्या या देशाच्या लोकशाहीमध्ये राहिलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा ते आपल्या सर्वांच्या वतीनं ते योगदान राहावं हीच मी आपल्या सर्वांच्या समोर विनंती करतो. आज जयंतीच्या निमित्तानं बाळशास्त्रीजींच्या विचारांना नतमस्तक होतो, थांबतो. मला आणखीन काही कार्यक्रम असल्यामुळं आपल्या सर्वांची क्षमा मागून मी इथून जातोय. परवानगी मिळाली, रामबाजी मिळाली असं समजून मी जरा काही कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून मी क्षमा मागतो. धारूरकर सर सगळे त्याची वेगळी बातमी व्हायची दिला नाही धारूरकर सर. मी देण्याचा विषय नाही आहे, आणखीन तेवढा लहान आहे. पत्रकारांना पुरस्कार देणे इतका मोठा नाही आणखीन झाला. म्हणून आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.